हाय. सो आज आपण बोलणार आहोत नेहाशी, आमची स्टुडंट आहे प्रोफेशनल ब्युटी थेरपीची. हाय नेहा. हॅलो. हाय. सो तुझा अनुभव सांगशील, जो आपला बेसिक प्रोफेशनल डिप्लोमा आहे 3 ते 4 महिन्याचा. हो. तर तुझा अनुभव कसा होता क्लासचा? तुला प्रॅक्टिस मिळाली का? नीट शिकायला मिळालं का? हो, एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. आम्हाला 10 प्रॅक्टिस मिळतात, म्हणजे फेशियलच्या 10 प्रॅक्टिस, वॅक्सिंगच्या 10 प्रॅक्टिस. तर माझ्या 10पेक्षा जास्त प्रॅक्टिस झाल्यात. आणि म्हणजे लिटरली मला फेशियल दीपाली मॅम आणि सारिका मॅम स्ट्रोक्स माझे चुकत होते, तर त्यांनी हाताला मला पकडून शिकवलं आहे. सो एक्सपिरियन्स माझा खूप चांगला होता. सो वॅक्सिंगची प्रॅक्टिस जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा काही टोटल हँड अँड लेग मिळून असते का वेगवेगळी असते? नाही, सेपरेट असते. 10 हँड्स, 10 लेग्स, 10 अंडर आर्म. 30 वेळा तरी तुझ्या हातातनं वॅक्सिंग जातं. हाऊ अबाउट हेअरकट्स, आयब्रोज? हेअरकट आणि आयब्रोची प्रॅक्टिस पण, म्हणजे आयब्रोची प्रॅक्टिस पण मिळाली. आम्ही बाहेर आम्हाला नेत होते आश्रममध्ये, तर प्रॅक्टिस आमची खूप चांगली व्हायची हेअरकट आणि आयब्रोची. हेअरस्टाईल्सचं सांगशील, साडी ड्रेपिंग सांगशील, कशी प्रॅक्टिस केलीस तू, किती केली? 10 प्रॅक्टिस होत्या. कॉन्फिडंट आहे? हो, हेअरस्टाईल आणि म्हणजे प्रत्येक हेअरस्टाईलची 10 टाइम प्रॅक्टिस. साडी ड्रेपिंगचं पण सेम तसंच होतं. आणि तुला त्याचा एक कॉन्फिडन्स वाटतो का की आता मी हे करू शकेन? हो. आणि मला तुझा अजून असा अनुभव पाहिजे की तुम्हाला प्रॉडक्ट्स वगैरे पूर्ण 10 प्रॅक्टिसला इथनं मिळाले का? मध्येच सांगितलं गेलं की तुम्ही घेऊन या? नाही, सगळे प्रोडक्ट्स क्लासमधूनच. आणि म्हणजे चांगले प्रोडक्ट्स आम्हाला दिले होते यूज करायला. शील्सचे आम्ही प्रोडक्ट्स यूज केले. शील्स नव्हतं आपल्याकडे. तुम्हाला रिच फील तुम्हाला प्रॅक्टिसला होतं. शील्स तू मेकअप कोर्स करताना सांगतो. सॉरी, शील्स. हा, राईट. शील्स मेकअपला होता. शील्स पण मेकअपला आपण शील्स देतच नाही. आय थिंक तू आधीच्या कोर्सचं सांगतेस, कोणाकडे तरी बाहेर केलायस. सो शील्स प्रोडक्ट आपण अजिबात वापरत नाही, काहीच नाही आपल्याकडे. ओके. पण तुम्हाला एक ब्लॉसम कोचर अरोमा मॅजिकचं लेक्चर होतं. हो. केलंय साठी? हो केलंय. आणि प्रॅक्टिस 3दा अटेंड केलंय ते लेक्चर. ग्रेट. आणि रिच फील तुम्हाला आहे. बायोट्रिक्स आहे की विच इज बेस्ड ऑन ब्युटिकच्या फॉर्म्युलेशन्सवर. सो हे सगळे प्रॉडक्ट्स होते. त्याच्यानंतर तुझा एकूण सगळा अनुभव सांग. तू मला वाटतं 3 ते 4 महिन्याचा कोर्स जवळजवळ वर्षभर करत होतीस. सो तुला असं कुठे थांबवलं गेलं का की नाही आता येऊ नको, 3 महिने झाले? नाही, बिलकुल नाही. आणि तुला येईपर्यंत प्रॅक्टिस तुझ्याकडनं करून घेतली गेली. तू मला वाटतं 1 वर्षापूर्वी सर्टिफिकेट घ्यायला आलीस आणि तुझी प्रॅक्टिस बुक मी बघितली नव्हती, म्हणून तुला मी सर्टिफिकेट दिलं नव्हतं. सो आज सगळं कम्प्लीट झालेलं आहे. सो आज आपण सर्टिफिकेशन तुझं करून टाकू. आणि आता तुझं काय प्लॅन्स आहेत, फ्युचर प्लॅन्स? मी सलॉन ओपन करणार आहे स्वतःचं, आणि स्वतःचं मेकअप स्टुडिओ ओपन करायचं आहे मला. ग्रेट. सो आय थिंक तू मेकअप कुठेतरी ऑलरेडी केलेला आहेस बाहेर कोर्स. विश यू ऑल द बेस्ट. छान काम कर. छान दिसतेस लग्नाच्या ह्या सगळ्या. ग्लो छान आलाय तुला. थँक्यू. गोड दिसतेस. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स.